आजच्या कथेमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की मनुष्य आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यातील किती वर्षे तो स्वतःचे जीवन जगतो आणि किती वर्षे तो इतरांचे आयुष्य जगतो. परमेश्वराने खरोखरच माणसाला 100 वर्षांचं आयुष्य दिलं होतं का? किंवा माणसाला 100 वर्षांचं आयुष्य कसं काय मिळालं? एका गावात एक साधू महाराज आले होते. रोज संध्याकाळी ते लोकांना प्रवचन देत असत. त्यांचं प्रवचन ऐकायला सगळा गाव गोळा होत असे. एकदा साधू महाराजांना एका सज्जनाने प्रश्न विचारला, महाराज, माणसाचे आयुष्य सर्वसाधारण किती असते? महाराज म्हणाले, फक्त 40 वर्षे. हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होऊन म्हणाले, महाराज, ते कसे काय? महाराज सांगू लागले, जेव्हा ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी ईश्वराने प्रत्येक प्राण्याचे आयुष्य निश्चित केले, प्रत्येकी 40 वर्षे. मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्याने मनुष्याला घडवायला त्याला अधिक वेळ लागला. तरीही ईश्वराने माणसालाही आयुष्य दिले फक्त 40 वर्षे. पण इतर सगळ्या सजीवांच्या मानाने मनुष्यावर संसाराची आणि प्रपंचाची जबाबदारी देण्यात आली होती. मनुष्य बुद्धिमान प्राणी असल्याने त्याला वाटू लागले की ईश्वराने आपल्यावर अन्याय केला आहे. त्याने जाऊन ब्रह्मदेवाकडे तक्रार केली, देवा, 40 वर्षाच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही. माझं सगळं आयुष्य संसाराची आणि मुलाबाळांची जबाबदारी घेण्यातच जाणार, कष्ट करण्यातच जाणार. या सुंदर अशा सृष्टीचा आनंद घेण्यासाठी मला थोडे अधिक आयुष्य वाढवून दिले तर बरे झाले असते. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केले आहे. जर तुला ते कमी वाटत असेल तर ज्या प्राण्याला आपले आयुष्य जास्त वाटत असेल त्याच्याकडून काही वर्षांचं आयुष्य तू खुशाल घेऊ शकतोस. थोड्या वेळाने तिथे बैल आला आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, देवा, 40 वर्षे माझ्यासाठी खूप जास्त होईल, कारण मला आयुष्यभर दुसऱ्यांसाठीच राबायचं आहे, ओझं व्हायचं आहे. त्यासाठी मला 20 वर्षे पुरे झाले. त्यापेक्षा जास्तीचं आयुष्य नको मला. त्यातले 20 वर्षे कमी केले तर बरे होईल. ब्रह्मदेवाने म्हटले, ठीक आहे, तुला नको असलेले 20 वर्षे तू मनुष्याला दे. मग माणसाने बैलाकडील 20 वर्षाचे आयुष्य आनंदाने स्वीकारले. थोड्या वेळाने तिथे कुत्रा आला. तोही तेच सांगू लागला, देवा, मला 40 वर्ष आयुष्य खूप होईल, कारण मला लोक दांडक्याने मारतात, हाकलवून लावतात, मला धड खायलाही मिळत नाही. मग असलं खडतर आयुष्य 40 वर्षे मी कसे काय जगू? त्यापेक्षा मला 20 वर्षेच पुरे झाले. मग देवाने कुत्र्याच्या आयुष्यातील 20 वर्षे कमी करून मनुष्याला दिली. स्वतःचे 40 आणि इतरांचे 40 असे 80 वर्षांचे आयुष्य मिळूनही मनुष्य समाधानी नव्हता. त्याला पूर्ण 100 वर्षांचं आयुष्य हवं होतं. तितक्यात तिथे घुबड आले. घुबड म्हणाले, हे देवा, माझ्या जीवनात करण्यासारखे असे काहीच नाही. मी फक्त इकडे तिकडेच बघत बसतो. मग इतक्या वर्षांचं आयुष्य मला खूपच कंटाळवाणे वाटेल. असे म्हणत त्यानेही 20 वर्ष आयुष्य ठेवून वरची 20 वर्षे मनुष्याला दान केली. अशा रीतीने मनुष्याचे आयुष्य 100 वर्षे पूर्ण झाले. मात्र या 100 वर्षात तो खऱ्या अर्थाने पहिली 40 वर्षेच जगतो. वरची उधार मिळालेली वर्षे ज्या प्राण्यांकडून दानात मिळाली त्यांच्यासारखेच जगतो. त्याचं स्वतःचं हक्काचं आयुष्य अगदी आनंदात जगतो. त्यानंतर 20 वर्ष कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी बैलासारखा राबतो. निवृत्ती जवळ येऊ लागली की वृद्धपकाळ डोकावतो. त्यानंतरची म्हणजेच 60 नंतरची 20 वर्षे मनुष्य शांत होण्याऐवजी कुत्र्यासारखा समोरच्यावर भुंकून आपलेच म्हणणे खरे करू पाहतो. 80 वर्ष कशीबशी जातात, परंतु शेवटची 20 वर्षे शरीर थकलेले असते. हातपाय काम करत नाहीत, ना जगता येतं ना झोप लागते. अशी घुबडासारखी अवस्था होते आणि अशा अवस्थेत मनुष्य केवळ मृत्यूची वाट पाहू लागतो, कारण त्यावेळी त्याला आयुष्य नाही तर जगण्यातून सुटका हवी असते. त्याला उसने आयुष्य मागित त्याचा आता पश्चाताप होऊ लागतो आणि देवाने दिलेली 40 वर्षेच आनंदाची होती याची आठवण तो करू लागतो. ही कथा ऐकून झाल्यावर भाविक म्हणाले, महाराज, म्हणजे माणसाचे आयुष्य दुःखमयच आहे का? सुखी होण्याचा उपाय नाही का?
महाराज म्हणाले, आहे ना, जोपर्यंत धडधाकट आहात तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या, म्हणजेच नाशवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळूहळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा. सतत सत्संग करा. ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका, म्हणजे उरलेले दुःखदायक आयुष्य तुम्हाला सुखदायक होईल. वास्तविक जेवढी वर्षे तुम्ही ईश्वराशी जोडून राहता तेवढेच तुमचे खरे आयुष्य. धन्यवाद.